नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आज आपण आलेलो आहोत किसान कृषी प्रदर्शन बघण्यासाठी पुणे मोशी येथे। तर आपण आज जाणून घेणार आहोत की आपल्या शेतकरी बांधवांना हे प्रदर्शन कसं वाटलं, त्यांना यामधून नवीन नवीन काय बघायला भेटलं किंवा त्यांचा उत्साह काय। कारण आपले शेतकरी बंधू जे आहेत ते फक्त पुण्यातून नाही तर ऑल महाराष्ट्र सगळीकडून आले, प्रत्येक जिल्ह्यातून आले आणि ते इतक्या उत्साहाने बघत आहेत, सगळीकडे करत आहेत। आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया की त्यांना हे प्रदर्शन कसं वाटतं। नमस्कार बाबा। नमस्कार। नाव काय तुमचं? माझं नाव सतीश दत्ता गायकवाड। अच्छा, कुठून आले? सांगली जिल्ह्यातून आरगमधून। अच्छा, काय शेती कशी करतो तुम्ही? शेती आपली भाजीपाला, फळबागा, त्यानंतर ऊस। अच्छा, तर तुम्ही याची भाजीपाल्याची वगैरे शेती करता, रोज तुम्हाला तिकडे काम करावं लागत असेल। आता 2-3 दिवस काम वगैरे सोडून सगळं इकडे आले का कसं? हो, काम तरी सोडून यावंच लागणार। एवढं तिकडे काम सोडून यायची काय गरज आहे भाऊ? काय गरज म्हणजे की बाबा रोज काम ही कामच असतं, पण त्या कामामध्ये आपल्याला ऍडव्हान्स काहीतरी करायला पाहिजे। फक्त काम करणं हे पण बरोबर नाहीये, त्यामध्ये टेक्निकली काहीतरी केलं पाहिजे। त्या उद्देशानं किसान प्रदर्शनमध्ये बऱ्यापैकी टेक्निकली काहीतरी मिळत असतं बाहेरच्या, त्यामुळं आपल्याला टेक्निकली शिकण्यासाठी येणं भागच आहे। म्हणजे बरोबर, प्रत्येक जो उद्योगपती असतो किंवा कोणी असतो तो आपलं नॉलेज वाढवण्यासाठी, अपडेट करण्यासाठी वेळोवेळी शिकत जातो। बरोबर, तुमच्यासारख्या शेतकऱ्यांना पण शिकणं गरजेचं आहे, त्यासाठी तुम्ही आले। हो, 100% शिकणं गरजेचं आहे। कारण की हा शेती फक्त पोट भरण्यासाठी हे करण्यासाठी नाही, तर याच्यातून आपण बिझनेस माइंडेडने आपण पाहिलं पाहिजे। बरोबर असं? बरोबर। त्यासाठी तुम्ही शिकण्यासाठी इकडे आले? हो, काहीतरी ऍडव्हान्स घेण्यासाठी आलो। तुम्हाला काय आवडलं याच्यामध्ये? त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी नवीन तंत्रज्ञानाचे ट्रॅक्टर वगैरे, त्यानंतर पेस्टिसाइड्स, फर्टिलायझर, हे नवीन टेक्नॉलॉजी जे आलेले आहेत बाहेरच्या देशातून, त्याची आपल्याला बऱ्यापैकी माहिती मिळेल। त्याचा आता आपण वापर करणार आहोत। करू शकतो। हो, थँक्यू सर। ओके, थँक्यू। नमस्कार, मी पंडित दांडगे, घनसावंगी, जालना जिल्हा येथून आलोय। हे कृषी प्रदर्शन येण्याचा उद्देश असा आहे की इथं नवीन कृषी उपयोगी असे साहित्य असतं, यंत्र असतात, टेक्नॉलॉजी असते आणि याचा शेतीमध्ये शेतकऱ्यांना काय उपयोग होईल यासाठी आम्ही दरवर्षी या ठिकाणी येत असतो। शेतकरी इथं आल्यामुळे त्याचा फायदा असा होतो की ज्याला भविष्यात एखादी अडचण शेतीमध्ये येते आणि त्या अडचणीवर कुठल्या पद्धतीने एखादी टेक्नॉलॉजी त्याला पाहिजे असते, त्याने इथं प्रदर्शनात आल्यावर त्याने इथल्या ज्या नवीन यंत्र इथं बघितलेले असतात आणि त्या यंत्राचा त्याला त्या शेतीमध्ये कशा पद्धतीने उपयोग होईल हा तो इथं आल्याच्या नंतर त्याला तिथं ज्यावेळेस अडचण येते त्यावेळेस लक्षात येतं। म्हणून शेतकरी या ठिकाणी येत असतो आणि हा भारतामधलं सगळ्यात मोठं कृषी प्रदर्शन असल्यामुळे नक्कीच याचा शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होतो आणि असे एक्झिबिशन नक्कीच महाराष्ट्रामध्ये शासन स्तरावर किंवा कुठल्या एखाद्या व्यक्तीने भरवायला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा चांगल्या पद्धतीने फायदा होईल। त्याचबरोबर इथं जे नवीन फॅक्टरी डीलर्स येतात, प्रोडक्शन करणारे येतात, त्याचा देखील कम्युनिकेशन त्यांचं होतं आणि तालुका प्लेसला, जिल्हा लेवलला ते यंत्र तिथं उपलब्ध करून देता येतात आणि शेतकऱ्याला नक्कीच त्याचा फायदा होतो, जेणेकरून एखादा शेतकरी एखाद्या फॅक्टरीमध्ये जाऊन ते यंत्र किंवा ते मशीन घेऊ शकत नाही, त्याचा फायदा त्या डीलर मार्फत त्या शेतकऱ्यांना मिळत असतो। त्यामुळं हे कृषी प्रदर्शन नक्कीच महत्वाचं आहे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून आणि उद्योजकाच्या दृष्टिकोनातून आणि जे प्रोडक्शन करतात त्यांच्यासाठी पण खूप महत्वाचं आहे। धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिली, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल तुमचं देखील आम्ही शेतकऱ्याच्या वतीने धन्यवाद। अनिल पाटील, नांदेडून आलोय मी। माझ्याकडे ऊसाची शेती आहे। ऊसाबद्दल तर ड्रीप किंवा बाकीचं काही नवीन टेक्नॉलॉजीच्या माझ्याकडे आलो होतो आणि काही ट्रॅक्टर आणि बाकी आंतरमशागतीसाठी जे काही इक्विपमेंट असतात त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी आलो। चांगलं वाटलं, खूप चांगलं एक्झिबिशन आहे। सकाळपासून फिरतोय, चांगला अनुभव आहे एकदम मस्त। आणि इंटरनॅशनल कंपनीचे काही नवीन इक्विपमेंट आलेले आहेत त्या ठिकाणी, ते पण पाण्यामध्ये आलेले आहेत। मग ते डीपच्या असतील, लहान ट्रॅक्टर असतील आंतरमशागती करता, बाकी पाईपलाईनसाठी नवीन काही इक्विपमेंट आहेत, मोटारी आहेत आणि 5 HP साठी जे ऑटोमॅशन असते ते पण पाहण्यात आलेलं आहे। चांगलं आहे एकंदरीत। हॅलो, मी दत्ता शिंदे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर इथून आलोय मी
आणि दरवर्षी येतो कृषी बघण्यासाठी. चांगलं आपलं म्हणजे व्यवस्थित सगळं सेटअप चांगला केलं आहे त्यांनी. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अवजार तुमचे जे फ्रूटचे कोणा ज्या स्टॉल आहेत ते चांगल्या माहिती देतात आणि अतिशय बरं वाटलं हे बघून तर महत्त्वाचं. मी श्याम बोरा शेण लातूर येथून आलो आहे. आम्ही 8-10 जण शेतकरी सर्व ग्रुप मिळून आलेलो आहे. आम्ही ग्रुप शेती करतो. आज किसान ॲग्रो पुणे या प्रदर्शनामध्ये आम्ही पाहत आहोत. आता मी BCAचं पॉवर टेलर पाहिलं, हे खूप सुंदर आहे. सर्व शेतकऱ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो मला इथे आज. हे आमच्या येथील उत्कृष्ट शेतकरी आहेत. ते सिनियर 75+ असून सुद्धा हे प्रदर्शन बघण्यासाठी इथं आलेले आहेत. हे खूप मोठा माप दिसतोय. पुढे माझ्या मिल्सच्या तेल घाण्याच्या कंपन्या आहेत. या प्रदर्शनामध्ये आम्हाला इथं खूप सुंदर वाटलं. श्रीकांत एकनाथ मिसाळ, राहणार सुसरे, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. येथून आम्ही स्पेशल कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी मोशी येथे आलो आणि प्रदर्शनात येऊन एक नवीन उत्साह आणि नवीन तंत्रज्ञानाबद्दल आम्हाला माहिती मिळाली. त्याबद्दल मी सर्व टीमचे मनस्वी अभिनंदन करतो व आभार मानतो. धन्यवाद. मी बाळासाहेब थोरात, नगर सोल, तालुका येवला, जिल्हा नाशिक. इथून आम्ही पुण्याला कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आलो. गावातून आम्ही 6 जण आलेलो आहे. कैलास नागरे, महेश जगताप, प्रमोद खैरनार, संतोष पैठणकर असे आम्ही सर्वजण आलेलो आहे. खूप कंपन्यांचे नवीन नवीन स्टॉल पाहायला मिळाले. कंपन्यांची आधुनिकता बघायला मिळाली आणि विविध कंपन्यांचे जे स्टॉल लागलेले रेन पाईपचे, पाणी व्यवस्थापनाचे, इतर जे आहे ते खूप पाहून समाधान वाटलं. धन्यवाद. आम्ही जळगावतून आलो मॅडम. जळगाव जिल्हा, तालुका पाचोरा याच्यातून आम्ही एक शेतकरी कृषी प्रदर्शनासाठी आलेलो आहे. एक कृषी प्रदर्शन पाहून आम्हाला एकदम आनंद वाटला की आम्ही आता शेतीत प्रगती करू इच्छितो बा. हे चांगले असं कार्यक्रम पाहिल्यानंतर तुमचं मार्गदर्शन असल्यामुळे आम्ही खूप चांगलं करू इच्छितो आणि मी तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही आम्हाला अनेक मार्गदर्शन केले आणि आम्ही जो प्रयोग आहे तो करणारच. माझं नाव दत्ता पांडुरंग पांढरे, राहणार रमतापूर, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड येथील शेतकरी असून आज पुणे मोर्शी येथे कृषी प्रदर्शनासाठी आलेलो आहोत. आम्ही जवळजवळ 10 शेतकरी आहेत. आम्हाला महाराष्ट्र शासनानं पाठविलेलं आहे गाडी देऊन. तालुका कृषी कार्यालय देगलूर इथून आम्हाला पाठविलेलं आहे. आम्ही देगलूर तालुक्याचे शेतकरी आहोत. इथं अतिशय चांगलं कृषी प्रदर्शन आहे. जवळजवळ देशातलं सर्व प्रदर्शन इथं भेटतंय. आम्ही गेल्या वेळेस पण आलो होतो, ह्या वेळेस पण आलो होतो. प्रत्येक स्टॉलला आम्ही भेट देत आहोत. अतिशय चांगलं स्टॉल आहे मॅडम. हो, प्रत्येक वर्ष आम्ही जोपर्यंत असेल तोपर्यंत आम्ही नक्की येऊ इथं. आणि प्रत्येक इथला आयटम म्हणा, इथली कंपन्या म्हणा, अतिशय आम्हाला चांगला आवडलेले आहेत. पुन्हा कृषीच्या जे ह्याच्यामध्ये आहे नवीन नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे. आता सोयाबीनचे मशिनरी प्लांट म्हणा, हे म्हणा, असे बहुतेक खूप चांगलं ब्रँडेड आता आधुनिक पद्धतीची शेती तंत्रज्ञानावर करावं लागणार आहे. आता माणसं तर मिळणार नाहीत. मजुराचं खूप शॉर्टेज झालेलं आहे ग्रामीण भागामध्ये. मशिनरीनेच शेती केलं तर चांगलं फायद्याचं होईल. समजा मी विठ्ठल पांढरे, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड येथून कृषी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आलेला आहे. येथील कृषी प्रदर्शन देशातील सगळ्यात मोठा कृषी प्रदर्शन असं वाटलं मला. दरवर्षी येतो आणि नवीन तंत्रज्ञान, नवीन युवा शेतकऱ्यासाठी खूप उपयोगाचं माहिती भेटत आहे. इथं बरेच यंत्र असे आहेत की आम्ही पहिल्यांदा बघतोय आणि त्याचा वापर शेतीमध्ये करतो. हार्वेस्टर, सोयाबीनचे रास करण्यासाठी जे हार्वेस्टर आहे ते, किंवा रोटावेटर नवीन पद्धतीचे, रोटावेटर प्लस सरी काढणे, किंवा असे जे नवीन नवीन यंत्र आहेत ते आमच्या दररोजच्या उपयोगातले यंत्र, त्याची माहिती आम्हाला भेटत आहे. त्याच्यामुळे शेतातील कामे एकदम सुलभ आणि कमी खर्चामध्ये योग्य पद्धतीने होतात. ह्याच्यासाठी खूप आवडलं आम्हाला हे, आणि हे अशाच पद्धतीनं दरवर्षी होत असते. आम्ही येत राहू. मी शिवाजी बिरादार, तालुका देगलूर येथून आलेलो आहे.
इथे मोशीमध्ये कृषी प्रदर्शन बघण्यासाठी इथे हा नमुन्याच्या शेतकऱ्यासाठी सगळं म्हणजे माहिती भेटत आहे. शेतीच्या अवजारे, फळबागासाठी सगळं, पाईपलाईनच्या तुषारचे सामान सगळ्याविषयी म्हणजे माहिती भेटत आहे समजा शेतकऱ्यांना. त्यासाठी इथे एकदम जे आहे ते एकदम ओके. हे पहा, आज या ठिकाणी मोशी कृषी प्रदर्शन इतकं जोरदारपणे भरलेलं आहे. इथं लाखो लोकांच्या संख्येनं उपस्थिती दिसून येत आहे. या ठिकाणी अनेक पद्धतीची बी बियाणं, त्याचबरोबर शेती उपयोगी असे असणारे अवजारं, या ठिकाणी शेतकऱ्यांच्या उपयोगाची पूर्णपणे शेतामध्ये त्यांना मशागत करणे किंवा इतर गोष्टीसाठी लागणारी अवजारं या ठिकाणी भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या कंपनीनी या ठिकाणी इथं प्रदर्शनामध्ये मांडलेली आहेत. त्याचबरोबर त्यांचं प्रात्यक्षिक सुद्धा त्यांनी एकदम उत्कृष्ट पद्धतीनं या ठिकाणी दाखवलेलं आहे. बी बियाणं पण आहेत, त्याचबरोबर रोपवाटिका आणि काही शेती उपयोगाची, त्याचबरोबर घरगुती बचत गटांना उपयोगात येणारे असे काही तेलाचे घाणे असतील किंवा इतर उद्योगासाठी या ठिकाणी एकदम अतिउत्कृष्ट अशा पद्धतीनं प्रदर्शन भरलेलं आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी आपल्याच जिल्ह्यात, पुणे जिल्ह्यातले लोक नाहीत तर बाहेरच्या जिल्ह्यातले लोक देखील उपस्थित आहेत. आणि आम्ही आपल्याच जिल्ह्यातले असून जुन्नर तालुक्यातले आहोत. सगळे आम्ही एकाच गावचे, सोनवळे गावचे रहिवासी आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी आलेल्या सर्व लोकांचा उत्साह जर पाहिला तर एकदम प्रत्येक माणूस या ठिकाणी जवळजवळ 4 ते 5 तास प्रदर्शन पाहत आहे. त्याला थकवा विकवा जाणवत नाही अशा पद्धतीनं या ठिकाणी प्रदर्शन भरलेलं आहे. हे प्रदर्शन आम्ही 2 वर्षे पाहतोय, परंतु या वर्षीचं प्रदर्शन हे अतिशय उत्कृष्ट असं प्रदर्शन दिसून येत आहे. ओके. मल्हारी शंकर सौताडे, मुक्काम पोस्ट राशीन, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. थोडं काय सांगायचं तुम्ही सांगायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला कसं वाटलंय प्रदर्शन? प्रदर्शन शेतकऱ्यासाठी अत्यंत चांगलं आहे. शेतकऱ्यांनी जरूर पाहावं, म्हणजे त्याची ज्या शेतकऱ्यांना त्याच्यातून काही आपल्याला काही घेता येईल. किती वर्ष झालं तुम्ही येत आहे? मी साधारण चालू वर्ष झालं. याच्या पाठीमागे 2-3 वर्ष असं येत होतं मी. आता म्हणजे बी बियाणं, खत, म्हणजे मशनरी पाहिल्या, किर्लोस्करवाल्यांचे जे काही शेती उपयोगी जे अवजार आहेत ते संपूर्ण पाहिले आणि घेण्याची, त्यातले 2 अवजारे घेण्याची मनोमन इच्छा आहे. तुम्ही काकूंना पण सोबत घेऊन आला आहात? आम्ही पत्नीला घेऊन आलेला आहे. तर तुम्ही काय सांगाल, म्हणजे जे बाकीचे जे लोक व्हिडिओ बघतात त्यांना काय सांगाल की जोडीनी? जोडीनी बघितलं पाहिजे प्रदर्शन नेहमी. चालेल, धन्यवाद. किसान कृषी प्रदर्शन पुण्यामध्ये भरलेलं आहे. आम्ही कोल्हापूरहून आलो आहोत. ते सर्वजण सांगलीचे आहेत. येथील कृषी प्रदर्शन खूप छान आहे. खूप काही बघायला मिळालं. परत वेगवेगळ्या कंपनी इथे आलेल्या आहेत, त्यामुळे काहीतरी नवीन काहीतरी इथे बघण्यासाठी भेटलेलं आहे. खूप छान प्रदर्शन आहे. माझं नाव मंजित चौधरी. मी जळगाव जिल्हा रावेर तालुका खानापूर या गावातून आलेलो आहे. माझं एक छोटंसं दुकान आहे मानसी ॲग्रो प्रोडक्ट नावाने, कृषी केंद्र पण आहे. माझे सहकारी मित्र, माझे शेतकरी वर्ग जे आहेत त्यांना सोबत मी आलेलो होतो आज. त्याच्यात आल्यानंतर मला असं आज जरा छान वाटलं बघायला की कृषी क्षेत्रात भारताने खूप चांगली प्रगती केलेली आहे. किसान प्रदर्शनामध्ये येऊन काही नवीन मशिनरी पाहायला मिळाली, नवीन कृषी निविष्ठा मिळाल्या, नवीन चांगल्या कंपन्यांचे नवीन मॉलिक्यूल जे आलेले आहेत, पर्टिक्युलर जे स्प्रे पंपसाठी लागतात ते काही माहिती मिळाली आहे. काही नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत शेतकऱ्यांसाठी, त्याचा उपयोग शेतकऱ्यांना होईल ते पाहण्यासाठी आम्ही आलो होतो. ते पाहून आज आम्ही असं ठरवलं की याच्यातल्या बऱ्याच कंपन्यांना ऑनलाईन व्हिजिट करायची आणि ऑनलाईन व्हिजिट घेऊन त्यांच्याशी बातचीत करून नवीन टेक्नॉलॉजीचा अवलंब तयार करायचा. यासाठी आम्ही आज एकदम, आणि हे जे किसानचं चाललेलं आहे याच्याने आम्ही दरवर्षी येतो, पण दरवर्षी येते नवीन टेक्निक बघायला मिळते, त्याने फार आनंद होतो. थँक्यू. धन्यवाद. माझं नाव विश्वनाथ पांडुरंग माळी, गाव वडिया रायबाग, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. विट्याच्या जवळ गाव आहे, विटा कराड रोडवरती. आज आलो, हे प्रदर्शन पाहिलं. आपल्या महाराष्ट्रात 1 नंबरचं प्रदर्शन मला वाटलं. चांगलं आहे, सर्व सोयीनियुक्त.
सर्वांना उपयोगी पडणारा आहे. बऱ्याच जणांची मुलाखत घेतली, सगळ्यांनी मार्गदर्शन चांगलं केलं, चांगलं सांगितलंय. जिथं चुकीचं वाटेल तिथं त्यांना मी चूक म्हणलंय. आणि माझा एक उद्देश आहे, आपली शेती ऑर्गॅनिक पद्धतीनं चालावी आणि त्याचा लाभ हा सर्व जनमानसांना व्हावा. त्याचबरोबर आपल्या शेतीतून कीटकनाशक मारणं किंवा तणनाशक मारणं दूर करावं आणि आपल्या रासायनिक खतापासून शेती जरा आपण थांबवावी, हे माझं उद्दिष्ट आहे. मी 4 जणांना सांगितले, तिथं माझा फोन नंबर, माझं नाव दिलंय. धन्यवाद. रामकृष्ण हरी.